डॉक्टर सय्यद इस्माईल सर हे मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र या विभागाचे विभाग प्रमुख असून सध्या ते सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य कृषी महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचे BSc, MSc आणि PhD चे शिक्षण वनामुक्रवी परभणी येथूनच या विद्यापीठातून पूर्ण केले आहे. त्यांना अनेक प्रकारचे अवॉर्ड्स, पुरस्कार किंवा पारितोषिके मिळाली आहेत. त्यामध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे ICAR नवी दिल्ली तर्फे स्पॉन्सर्ड बेस्ट टीचर हा मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्यासाठीचा अवॉर्ड जो होता तर तो 2015 साली त्यांना प्राप्त झाला आहे. संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी तर्फे 2015 साली राधाकृष्ण शांती मल्होत्रा अवॉर्ड मिळाले आहे. मृदगंध हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना 2015 साली प्राप्त झाला आहे. मराठा महासंघ परभणी तर्फे 2014 साली समाज भूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट सेमी एरिड ट्रॉपिक्स म्हणजेच ICRISAT हैदराबाद तर्फे 2009 साली त्यांना स्पेशल रेकॉग्निशन अवॉर्ड मिळालेले आहे. त्यांना शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याचा एकूण 27 वर्षाचा अनुभव आहे आणि या काळात त्यांनी अनेक BSc, MSc आणि PhD च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी आतापर्यंत 251 संशोधित अहवाल प्रकाशित केले आहेत आणि 160 कॉन्फरन्स पेपर सादर केले आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील 39, राज्यस्तरीय 89 व 23 लीड पेपर्सचा समावेश आहे. त्यांच्या 11 संशोधन शिफारशी असून सध्या ते कृषी महाविद्यालय परभणी येथे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य या पदावर कार्यरत आहेत. आज ते आपल्याला जमिनीतील सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा मी डॉक्टर सय्यद इस्माईल सरांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद साधना मॅडम. आजच्या या प्रशिक्षणासाठी जमलेले माझे शेतकरी बंधू भगिनींनो, ज्या कृषी विज्ञान केंद्र जालना या ठिकाणी ज्या लोकांनी प्रशिक्षण अरेंज केलेले आहे ते आमच्या KVKचा स्टाफ, इतर काही विद्यार्थी सुद्धा जॉईन झालेले आहेत. सर्वांना माझा नमस्कार. आपण आता अपेट सरांना ऐकलेलं आहे आणि मला वाटते सेंद्रीच्या बाबतीत आपण खूप काही असं डिस्कस केलेलं आहे. मी साधनाला विनंती करेल की माझा आवाज वगैरे बरोबर ऐकू येते की काही मॅनेजमेंट करायची गरज आहे, थोडं सांगावं. सर, आपलं PPT प्रेझेंटेशन व्यवस्थित दिसत आहे आणि आपला आवाज सुद्धा व्यवस्थित येत आहे. सो आपण मार्गदर्शन करावं. पुन्हा आपल्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत सर. ओके. मी आज ज्या विषयावर बोलणार आहे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्वाचा म्हणजे मी तर कधी म्हणतो की सर्व जी आपली अन्नद्रव्य आहेत ती या सेंद्रिय कर्बाशी निगडित आहे. जसं आपलं हार्ट असतो, आपलं हृदय असतो, जोपर्यंत धडकतो बाकीची सर्व अवयव काम करत असतात, माणसात असो किंवा जनावरात असो. तसं जमिनीचं पण आहे की जेव्हा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब व्यवस्थित आहे, सगळी अन्नद्रव्य व्यवस्थित उपलब्ध होतात, सूक्ष्म जे जीवाणू असतात त्यांना खायला प्यायला मिळते आणि सगळं चक्र हा व्यवस्थित चालू असतो. पण जेव्हा जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा डिस्टर्ब होतो, जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा नष्ट होतो किंवा कमी होतो, असा प्रकार घडला आणि मग आपलं सगळं बॅलन्स बिघडतो. जसं माणसाला BP होतो, शुगर होतो, हे सगळं होत असते. तसं पिकामध्ये सुद्धा सेंद्रिय कर्ब, जमिनीमध्ये सुद्धा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी जास्त झालं तर तितका प्रॉब्लेम येत नाही, पण कमी झालं की प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात. आणि हे प्रॉब्लेम आपल्याला सुरुवात झालेली आहे हरित क्रांतीच्या नंतर. हरित क्रांतीच्या अगोदर हे प्रॉब्लेम नव्हते. आपण एका पिकाच्या ऐवजी 2 पिकं घेणं सुरू केलं. 2 पिकाच्या ऐवजी ज्या ठिकाणी पाणी आहे म्हणजे आपण पाणी देऊ शकतो पिकाला, अशा ठिकाणी तिबार पीक पद्धती सुद्धा आहे. आणि उत्पन्न आपण, मला आठवते लहानपणी ज्वारी यायची, त्याच्यानंतर तुरी, मूग, उत्पन्न आपल्याला खूप कमी मिळायचं. आता आपण पाहतो की शास्त्रज्ञांनी संशोधन करून वेगवेगळ्या पिकांच्या जाती दिलेल्या आहेत आणि
या पिकाचं उत्पादन म्हणजे पहिल्याच्या कंपॅरिझन मध्ये एकरी 10 पटीनं वाढलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी 2 पोते निघायचे, 3 पोते निघायचे, आपण पाहतो 20 पोते 30 पोते आपण काढतो आहे. आणि ही काळाची गरज होती. जे झालं, शास्त्रज्ञांनी जे संशोधन केलं ते गरजेचं होतं. कारण आपण आपल्या भारत देशाची पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या जी वाढते ज्या दिशेनं, त्या दिशेनं आपल्याला काम करणं सुद्धा गरजेचं होतं आणि शास्त्रज्ञांनी ते व्यवस्थितरित्या केलेलं आहे. पण झालं काय की हे करण्यामध्ये आपण भरमसाठ केमिकल फर्टिलायझर, रासायनिक खतांचा वापर केला. उपसा खूप झाला, न्यूट्रिएंटचा उपसा खूप झाला. पीक उत्पादन वाढल्यामुळं रसायनांचा वापर किंवा रासायनिक खतांचा वापर सर्वच विद्यापीठात, देशात जितके विद्यापीठ आहेत, कोणीच सांगत नाही की रासायनिक खतांचा वापर कमी करावा. आम्ही म्हणतो की संतुलित वापर करावा. ते संतुलन बिघडलं की शेतकऱ्याला वाटलं फलाण्यानं डीएपी दिली, डीएपी टी बाग खूप महाग मिळते, चांगलं खत आहे, की त्यांना वर्षानुवर्ष डीएपी देणं सुरू केलं आणि त्याचे विपरीत परिणाम आपण पाहतोय. पंजाब, हरियाणा या ठिकाणी तुम्ही जर गेला तर पाहाल की भरमसाठ केमिकल फर्टिलायझर वापरलं नाही तर त्यांना उत्पन्न सुद्धा मिळत नाही. कारण जमिनीमध्ये जो अन्नद्रव्याचा साठा असतो तो त्यांनी संपविलेला आहे आणि पिकाला जे अन्नद्रव्य लागतात ती बाहेरूनच द्यावी लागतात. ती मग मुख्य अन्नद्रव्य असतील किंवा दुय्यम असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, त्यांचा सर्वांचा पुरवठा त्यांना बाहेरूनच करावा लागतो आणि यामुळे भरमसाठ हा रसायनांचा वापर सुरू झाला. मागच्या 10-15 वर्षापासून आपण हे पण पाहतो की आपण पहिले तणनाशक वापरत नव्हतो, पण आपण पाहतो की आता तणनाशकांचा सर्रास वापर होतोय आणि ह्याच्यामुळे जमिनीत जी असणारी जीवसृष्टी आहे, जमिनीच्या आपल्या पायाखाली जे सूक्ष्म जीवाणू असतात किंवा विषाणू असतात, जे आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत, ते ह्या विडीसाइड्सचा किंवा तणनाशकाचा वापर केल्यामुळं त्यांचं सुद्धा संतुलन बिघडते, त्यांची सुद्धा फॅमिली डिस्टर्ब होते. आपल्याला जशी फॅमिली आहे तशी कॉलनीज असतात त्यांच्या, ते सुद्धा डिस्टर्ब होते आणि ह्याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे. म्हणून मला वाटतं की आज सेंद्रिय कर्म व्यवस्थापनाच्या बाबतीत थोडंसं बोलावं. शेतकरी अवगत आहेत, पण मी थोडंसं आठवण करून देतो. आपल्याला सगळं मी जे सांगणार आहे, बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यापैकी माहिती आहे, पण सांगणं याच्यासाठी असते की आपल्याला करता यायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याला करता येत नाही, माणूस जोपर्यंत करत नाही किंवा दुसऱ्याचं ऐकून शहाणा होत नाही, तोपर्यंत हे प्रॉब्लेम लागलेले असतात. काय असतो सेंद्रिय कर्म? सेंद्रिय कर्म आणि सेंद्रिय पदार्थ असे 2 ह्या टर्म्स आहेत किंवा 2 ह्या डेफिनेशन्स आहेत. जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जेवढे जास्त तेवढे पीक उत्पादन चांगले, मी आत्ताच बोललो तुम्हाला. आणि ह्या सेंद्रिय कर्माचा परिणाम जमिनीत असलेल्या भौतिक गुणधर्मावर आणि जैविक गुणधर्मावर, रासायनिक गुणधर्मावर होतो. जितका सेंद्रिय कर्म चांगला, भौतिक गुणधर्म चांगले आणि त्याचे रासायनिक गुणधर्म सुद्धा जमिनीचे चांगले. कसं? तुम्ही माहित असेल की आपल्याला टणकपणा नको आहे जमिनीमध्ये. जेव्हा आपण गावरानी खत टाकतो किंवा गांडुळाचं खत टाकतो, जमीन मऊ होते, भुसभुशीत होते आणि ही भुसभुशीत जमीन, मऊ जमीन जी पिकासाठी योग्य असते आणि टणकपणा वाढत नाही. पण जसंच आपण सेंद्रिय पदार्थाचा उपयोग कमी केला किंवा काही ठिकाणी तर बिलकुल शेतकरी सेंद्रिय पदार्थ वापरतच नाही. कारण विविध आहेत. मी ह्याच्या अगोदर सुद्धा 3 तारखेला बोललो होतो की शेतकरी म्हणतो, सर गाई म्हशीच नाहीत, कुठून टाकायचं? तुम्ही म्हणता शेणखत टाका, तुम्ही म्हणता गांडूळखत टाका. आता गाई म्हशी राहिलेलं नाही. शेतकरी सुद्धा आजकाल दूध जे आहे बाहेरून घेऊन वापरायला लागला घरच्यासाठी. पण हा कारण नाही. त्याच्यासाठी वेगवेगळे, जसं ग्रीन मॅन्युरिंग आहे, की आपण दुसरे सुद्धा काही उपाय योजू शकतो आणि दुसऱ्या उपाय योजून आपण सुद्धा जमिनीमध्ये आपण सेंद्रिय पदार्थांचा वापर करून सेंद्रिय कर्म वाढू शकतो. आम्ही पाहतोय की सेंद्रिय कर्म हा नत्राशी सुद्धा निगडित आहे, की नत्र सुद्धा वाढते. कुजलेले जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आपण टाकले तर त्याच्यामुळे जमिनीमध्ये नत्र वाढतो. त्याचं रिलेशन आहे 10 ते 1, म्हणजे 10% जेव्हा सेंद्रिय पदार्थ असतील किंवा सेंद्रिय कर्ब असेल, त्याला 1% आपला नत्र असतो जमिनीमध्ये, म्हणजे डायरेक्ट रिलेशन आहे. आपल्याला रासायनिक खत कमी जर वापरायची असेल तर सेंद्रिय पदार्थांचा वापर चांगला करायला पाहिजे. आणि खास करून कुजलेले पदार्थ, सेंद्रिय द्रव्य कुजलेले टाकले तर लवकर त्याचा परिणाम होतो.
त्याच्यानंतर वनस्पती वाढीसाठी मी आताच म्हटलं की 17 अन्नद्रव्ये लागतात आणि 17 अन्नद्रव्ये कार्बन जर सोडलं तर कार्बन व्यतिरिक्त 16 अन्नद्रव्ये लागतात आणि ही सगळी ह्या सेंद्रिय कर्बाशी निगडीत आहे. त्याचा जर आलेख जर आपण पाहिला, जसं सेंद्रिय जमिनीमध्ये सेंद्रिय अन्नद्रव्य वाढतील किंवा सेंद्रिय पदार्थ वाढतील किंवा सेंद्रिय कर्ब वाढेल, तशीच ही मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीमध्ये वाढतात आणि पिकाला जो मिळणारा अन्नद्रव्याचं प्रमाण आहे तो संतुलित असतो. संतुलित आहार म्हणतो आपण. माणसाला सुद्धा संतुलित आहार पाहिजे. एकाच प्रमाण जास्त झालं तर आपल्याला चव सुद्धा बिघडते आणि अन्न जितके घेणार आहोत ते पण कमी होऊन जाते. तसंच आहे ह्युमस. आजकाल बाजारामध्ये ह्युमस खूप निघतो. ह्युमस म्हणजे काय? ह्युमस म्हणजे सेंद्रिय पदार्थ, एकदम लास्ट स्टेजला कुजलेली सेंद्रिय पदार्थ. आणि ह्या ह्युमसचं जमिनीच्या जलधारण शक्तीवर खूप जास्त परिणाम. जमिनीने किंवा मातीने इतकं जलधारण करायला पाहिजे. एखाद्या वेळेस आपल्याला ड्रॉट आलं किंवा पाऊस पडलाच नाही, 8 दिवसाचा 15 दिवसाचा खंड आलं, तर अशा ठिकाणी जमिनीने जलधारण केलेला जो साठा असतो तो पिकाच्या मुळांना पुरवायला पाहिजे. हे केव्हा होईल? जेव्हा जमिनीमध्ये ह्युमसचं प्रमाण वाढेल. आणि ह्युमस मी आत्ताच बोललो की ह्युमस म्हणजे कुजलेले, लास्ट स्टेजला गेलेले कुजलेले पदार्थ, सेंद्रिय पदार्थ, त्याला आपण ह्युमस म्हणतो. तर शेतकऱ्यांनी प्रयत्न करायची गरज आहे की आपण जमिनीमध्ये कुजलेले पदार्थ जास्तीत जास्त टाकायला पाहिजे. घटण्याची कारण मी आता बोललो, दुर्लक्ष आहे. आपण जसं रासायनिक खतांना जितकं महत्व देतो की पेरणीची वेळ आली तर आपण बाजारात जातो, बी बियाणं खरीदतो, त्यासोबत आपण रासायनिक खतं सुद्धा खरीदतो. पण शेतकरी हा विचार करत नाही की आम्ही हे सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय कुजलेली शेणखत, गांडूळ खत किंवा आताच मी बोलून गेलो ग्रीन मॅन्युरिंगची क्रॉप आपण लावली का? काय नाही. त्याच्यामुळे लक्ष नसल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो आणि दुर्लक्षण हे एक सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये कमी होण्याचं कारण आहे. आता मी मागच्या 30 वर्षापासून विद्यार्थी दशा आणि हे पाहिलं तर मागच्या 30 वर्षापासून मातीमध्ये काम करतो. म्हणजे 30 वर्षापासून मातीची तपासणी, मातीची जळणघळण ते स्वतः आम्ही करत असतो आणि त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवित असतो. सेंद्रिय कर्ब 1% जर असेल, आमचं 0.75 आहे, 0.75च्या वर असले तर आम्ही बरा म्हणतो. पण 1% जेव्हा सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये असतो ती आपण जमीन चांगली बनतो. मी हे 2 हातात दाखविलेलं आहे. हे बघा 2 फोटोज आहेत. हे सेंद्रिय पदार्थ खूप कमी असलेले आणि हे सेंद्रिय पदार्थ पुरेपूर असलेले. 1%पेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब पाहिजे. आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो आणि मातीचं जेव्हा परीक्षण करायचो तेव्हा पाहत होतो की 0.75%, 0.80%, 1% सेंद्रिय कर्ब यायचा. पण मागच्या काही वर्षापासून आम्ही पाहिलो की हा टक्का घटून 0.6% म्हणजे अर्धा टक्के, त्याच्यापेक्षा कमी सुद्धा 0.3% पर्यंत आले आपल्या जमिनीमध्ये. काळ्या जमिनीमध्ये, मराठवाड्याच्या जमिनीमध्ये सुद्धा 0.5% हा फक्त सेंद्रिय कर्ब साधारणपणे आढळतो. म्हणजे आपल्या 50% पेक्षा जास्त जमिनी ही सेंद्रिय कर्बाची कमतरता दाखवतात. आणि हे सेंद्रिय पदार्थाची कमतरता दाखविण्याचं कारण एकच आहे की आपण त्याच्यावर दुर्लक्ष केलं. मेंढ्या बसवत होतो. तुम्हाला आठवत असेल, जे शेतकरी माझ्या वयाचे आहेत त्यांना माहिती असेल की आमच्या शेतामध्ये मेंढ्या बसायच्या. आम्ही वर्षभर ते जमा केलेलं शेणखत आहे, कुजलेलं पालापाचोळा आहे, ते शेतात मिक्स करायचो आणि नाना प्रकारचे गावरानी खत टाकायचा प्रयत्न करायचो. पण आज शेतकरी ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुद्धा बिघडतो, जमिनीची जळणघळण, जमिनीमधले जे अन्नद्रव्य आहेत ते सुद्धा बिघडतात. आणि मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं की हे असं आहे की आपण जर याच्यावर लक्ष दिलं नाही तर आपली सुद्धा कंडिशन, आपली सुद्धा परिस्थिती पंजाब हरियाणापेक्षा वाईट होऊ शकते. तर माझं विनंती असेल शेतकरी बंधूंना की जसं आपण रासायनिक खताच्या बाबतीत विचार करतो की पेरणीच्या वेळेस आपण बियासोबत रासायनिक खतं द्यायला पाहिजेत, सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायला पाहिजे, तसं आपण सेंद्रिय पदार्थ सुद्धा आपल्या शेतामध्ये जायला पाहिजे, असा प्रयत्न करायला पाहिजे. आमचं संशोधन म्हणतो की आम्ही जमिनीमधून जितकं काढतो त्याच्या कमीत कमी 1/3 म्हणजे जर 3 क्विंटल काढला असेल तर 1 क्विंटल तरी वापस जायला पाहिजे. भुसा असो किंवा काळी कचरा असो, 3 क्विंटल जमिनीमधून काढला आपण सगळं धरून, धान्य धरून आणि भुसा धरून, कडबा धरून सगळं जर 3 क्विंटल काढलं तर 1 क्विंटल परत जमिनीला द्यायला पाहिजे. पण तसं होत नाही.
आपण तो पालापाचोळा सुद्धा गोळा करतो. आणि मी म्हणू नये पण आजकाल प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. काही ठिकाणी आपल्या ऊसाच्या पाचट सुद्धा जाळण्याचं प्रमाण कमी झालं. आता शेतकरी बंधूंना थोडीशी समज आलेली आहे, बिलकुल जाळायचं नाही. त्याच्यानंतर रोटावेटर आल्यामुळे आपण पाहतो की थोडंसं मिक्सिंग व्हायला लागली, ही भुसा वगैरे जमिनीत चालला, पण ते आणखी जास्त गाळण्याची गरज आहे जमिनीमध्ये. तर मी आता 1%च्या बाबतीत बोललो आणि अन्नद्रव्यांचा संबंध आणि सूक्ष्म जीवाणूंचा संबंध. जमिनीमध्ये ज्या हालचाली होत असतात, अन्नद्रव्य पुरवठ्याच्या दृष्टीने ज्या हालचाली असतात. मी एक उदाहरण देतो की जेव्हा आपण अन्न खातो तर आपल्या पोटामध्ये हालचाली होत असतात अन्न पचवण्याच्या. तशा हालचाली जमिनीमध्ये सुद्धा होत असतात आणि ह्या हालचालीला कारणीभूत असतात ते म्हणजे जमिनीतील जीवाणू. तर जीवाणूंची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने हे गरजेचं आहे की त्यांना जे लागणारं अन्न आहे, अन्नद्रव्य आहे, ते पुरविणं. ते अन्नद्रव्य आपण चांगल्या प्रमाणात त्यांचा पुरवठा केला सेंद्रिय पदार्थांच्या माध्यमानं, तर सेंद्रिय पदार्थ कुजून नंतर सेंद्रिय कर्ब होतात. आणि सेंद्रिय कर्बाचं डायरेक्ट रिलेशन आहे तो म्हणजे आपल्या सगळ्या रासायनिक, भौतिक आणि जैविक या प्रॉपर्टीज आहे मातीच्या, त्यांच्यावर हा डायरेक्ट परिणाम करतो. तर माझी अशी विनंती असेल, ही कर्मवारी दिलेली आपल्या माहितीसाठी फक्त. जेव्हा 0.5% 0.5% पेक्षा जेव्हा सेंद्रिय कर्ब कमी असतो, आम्ही त्याला म्हणतो की कमी आहे आणि खूप जास्त काळजी घ्यायची गरज आहे, खूप जास्त सेंद्रिय पदार्थ टाकण्याची गरज आहे. 0.50 ते 0.75 जेव्हा टाकतो तर ठीक आहे, आपण काळजी घ्यायला पाहिजे. जसं तब्येत आपली थोडी ठीक आहे, की तब्येत ठीक आहे, जास्त थोडी जास्त पण काळजी घ्या थोडीशी, तसं आहे. आणि 0.75% असेल तर आम्ही म्हणतो अधिक आहे. आणि ज्यांच्याकडे 1% जर सेंद्रिय कर्ब असेल तर एकदम ठणठणीत, जशी आपली प्रकृती ठणठणीत असते तसं जमिनीचं आरोग्य सुद्धा ठणठणीत असतो जेव्हा 1% पर्यंत सेंद्रिय कर्ब असतो. आणि ह्या सेंद्रिय कर्बाच्या चाचण्या किंवा माती तपासून घ्यायला पाहिजे. आणि माती तपासल्यानंतर शेतकरी बंधूंनी एक काळजी घ्यायची की माती तपासल्यानंतर लगेच त्या माती तपासणीच्या रिपोर्टवर शेरा जो दिलेला असतो वैज्ञानिकांनी किंवा सॉइल टेस्टिंग लॅबचे जे टेक्निकल ऑफिसर्स आहेत त्यांनी, त्यानुसार सेंद्रिय कर्बाचा किंवा बाहेरून टाकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मी आता ही एक लिस्ट दिलेली आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्याच्या कोणत्या बाबी अंमलात? कमी मशागत व सपाटीकरण. एक जमाना होता की शेतकरी बंधूंना आम्ही म्हणायचो की हे चांगल्या दरवर्षी खोल अशी नांगरणी कर, पण आता नाही राहिला. खोल नांगरणी करण्याचा जमाना गेलेला आहे. कमीत कमी मशागत करायचं आहे. कारण त्याचं आहे की जमिनीमध्ये जे सूक्ष्म जीव असतात, नांगरणी कोळपणी वारंवार केली तर हे सूक्ष्म जीव डिस्टर्ब होतात आणि जमिनीचा खालचा थर, वरचा एक थर असतो 15 सेंटीमीटरचा, त्याचा खालचा थर जेव्हा वर येतो तर आपल्या मराठवाड्यामध्ये खास करून मी सांगेल, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा उन्हाळ्यात 40 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर जातो, अशा वेळेस या जमिनीमध्ये असलेल्या सेंद्रिय कर्बाचं कार्बन डायऑक्साईड मध्ये रूपांतर होतो आणि हे कार्बन डायऑक्साईड हवेत जातं. आम्ही ऑक्सिडेशन म्हणतो याला सायंटिफिक भाषेमध्ये. पण शेतकरी बंधूंनी हे लक्षात ठेवा की जितका जमिनीचा भाग हा उन्हाळ्यामध्ये तापेल, बिलकुल ड्राय कंडिशन मध्ये 40 डिग्रीच्या वर जाईल, तितकं आपल्या जमिनीमधील सेंद्रिय कर्ब कमी होईल. तर जास्तीत जास्त आपली जमीन झाकून पाहिजे, झाकलेली पाहिजे. आणि झाकलेली जमीन असेल तर सेंद्रिय कर्ब हा जमिनीमधला ऑक्सिडेशन मुळे कमी होणार नाही. तर काळजी घ्यायची आहे की मशागत जास्त करायची, सपाटीकरण करायचं, मर्दर जलसंधारण करून जमिनीची धूप टाळावी. हा एक प्रकार. जमिनीची धूप टाळणं हा यावर्षी आपण पाहिलेलं आहे की जेव्हा जलसंधारणची कामं केलेली नसतात तर आपण पाहिलं की जमिनी खरडून जातात. पावसाचं प्रमाण जास्त झालं थोडंफार तर जमिनी खरडतात आणि जमिनी खरडून गेल्यानंतर सर्वात जास्त नुकसान होते तो वरच्या 15 सेंटीमीटरचा. 15 सेंटीमीटर हा सेंद्रिय कर्बाच्या दृष्टीनं महत्वाचा जमिनीचा थर आहे आणि वरच्या थरामध्ये जे सेंद्रिय पदार्थ असतात ते वाहून जातात. इथे एक आपण काळजी घ्यायची आहे. आंतरपीक व पीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा. शेतकऱ्यांनी, हा तर रेकमेंडेशन प्रत्येक युनिव्हर्सिटीचा आहे, प्रत्येक विद्यापीठ सांगतात, शास्त्रज्ञ सांगतात की एकाच प्रकारची पिकं आपल्याला घ्यायची नाही. वर्षातून जी पिकं आपण घेतो त्यात कडधान्याचा समावेश करावा. कडधान्य म्हणजे ज्या पिकांच्या मुळावर गाठी येतात अशा पिकांचा समावेश करणं गरजेचं आहे. जर ते केलं तर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढेल. सूक्ष्म जीवाणू हे आपण टाकलेले सेंद्रिय पदार्थ कुजवायला मदत करतील आणि
इनडायरेक्टली आपल्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण सुद्धा जमिनीमध्ये वाढेल. त्यांच्यानंतर आच्छादनाच्या बाबतीत आताच बोललो, ऊसाचे पाचट, गव्हाचा भुसा शेतामध्ये आता ही पण आलेली आहे. त्याला ट्रायकोडर्मासाठी बुरशी आलेली आहे. आता म्हणजे सर बोलत होते, आपेट सरांनी ट्रायकोडर्मा विरिडी आणि ट्रायकोडर्मा हर्जानियमच्या बाबतीत चांगलं लेक्चर दिलं, मी पण ऐकत होतो की ह्या 2 ट्रायकोडर्माच्या जाती अशी आहेत की ते पाचट कुजविण्यासाठी ऊसाचा असो की गव्हाचा असो, कारण आपण पाचट म्हटले की सर्वात जास्त कुजण्याला त्रास देणारा म्हणजे ऊसाचं पाचट आणि गव्हाचा भुसा. आणि शेतकरी ह्या दोघांना काडी लावतो. ही काडी लावण्याचा जमाना गेलेला आहे. आता शेतकऱ्यांनी बिलकुल त्याला काडी लावायची नाहीये. आणि ट्रायकोडर्मा हर्जानियम, ट्रायकोडर्मा विरिडी ह्याची द्रावणं विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत, बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर जमिनीवर आच्छादन टाकताना किंवा पसरून द्यावं सकाळच्या वेळेस, त्याच्यावर ट्रायकोडर्मा विरिडीचा आणि ट्रायकोडर्मा हर्जानियमचं मिक्सचर आहे किंवा फक्त ट्रायकोडर्मा विरिडी जरी मिळालं आणि सकाळच्या वेळेस आपण थोडीशी जमिनीमध्ये हे असते, नमी असते, त्यावेळेस थोडंसं फवारून द्यायचं आणि मिक्स करतायत. तुम्ही पाहाल की ऊसाचा पाचट आणि गव्हाचा भुसा कुजवण्याला या ट्रायकोडर्मामध्ये खूप पॉवर आहे, ती कुजवू शकते. त्याच्यानंतर भरखतांचा वापर, आता मी बोललो तुम्हाला की भरखताच्या बाबतीत शेतकऱ्याला बोललो की शेतकरी म्हणतो सर कुठून आणायचं शेणखत, कुठून आणायचं कंपोस्ट खत, कुठून आणायचं गांडूळ खत, परंतु ह्याच्यावर दुर्लक्ष केलेलं चालणार नाहीये. पर्याय आहे त्याला, हिरवळीचं खत, बरू टाका, ह्यांच्या टाका. आजकाल गिरीपुष्प शेतकऱ्यांनी लावायला सुरुवात केलेली आहे. शेतकऱ्यांनी गिरीपुष्प हा आपल्या शेतात नाही लावायचं, पण शेताच्या जे पेरून राहिलेली जमीन आहे, बाजूला जे वळण असते त्याच्यावर लावायचं आहे. ज्या ठिकाणी जमीन बेकार पडलेली अशा ठिकाणी गिरीपुष्प लावून त्याची पानं टाकायची आहेत. आणि ती पानं जर जमिनीमध्ये टाकली आणि ती चांगली कुजली म्हणजे मी आत्ताच बोललो की सेंद्रिय कर्ब वाढेलच आणि आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंना, विषाणूंना खाद्यपदार्थ मिळतील. आणि या खाद्यपदार्थामुळे जमिनीमध्ये जे आपल्याला लागणारी जीवाणू, विषाणू आहेत त्यांचं प्रमाण वाढेल. आणि हे वाढलेलं प्रमाण आपल्याला सगळ्या अन्नद्रव्यांशी निगडीत करता येईल. जसं कर्ब वाढलं तसं अन्नद्रव्यांचा पुरवठा सुद्धा वाढला. मी तर असं म्हणतो की जे शेतकरी हे करतायत, सेंद्रिय शेती करतात आहेत, त्यांच्या दृष्टीनं हा मी भरखतांचा आणि हिरवळीच्या खतांचं प्रमाण जास्त असतं एकदम गरजेचं आहे. कारण अन्नद्रव्य जितकी पिकाला मिळायला पाहिजे ती मिळायलाच पाहिजे. जर आपण आपल्याला पाहिलं असेल की मला 2 टाइम जेवायची सवय आहे आणि मी 1 टाइमच जितो आणि भरपेट मिळत नाही, तर अशा ठिकाणी आपली तब्येत खालावते. तसंच पिकांची तब्येत खालावते किंवा मिळणारा अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी झाला की ते पीक जसं यायला पाहिजे तसं येत नाही. तर शेतकऱ्यांना माझी अशी विनंती असेल की जेव्हा तुम्हाला सबळ मिळेल की शेतामध्ये आता थोडं पीक नाही आहे, अशा वेळेस बरूद ह्यांच्या ही पिकं लावायची आहेत आणि त्यांना जमिनीमध्ये फुल येण्याच्या अगोदर काढून टाकायची आहेत. तर तुम्ही पाहाल की त्याचा परिणाम खूप छान आहे. गांडुळांची संख्या सुद्धा वाढते, गांडूळ सुद्धा वाढतात जमिनीमध्ये आणि ते करणं गरजेचं आहे, मस्त आहे. आपण केमिकल किंवा आता मी बोललो रासायनिक खतावर जसं जितकं भर देतो, जितकं लक्ष देतो, त्यापेक्षा जास्त लक्ष देण्याची आज गरज जमिनीचं आरोग्य टिकविणीच्या दृष्टीने ह्या भरखतावर आणि हिरवळीच्या खतावर होते. त्याच्यानंतर शेताच्या बांधावर गतिरोधक लावायचं आहे. आता आम्ही गिरीपुष्पच्या बाबतीत बोललो की बांधावर आपण जरी गिरीपुष्प लावलं तर त्याचा परिणाम दिसतो की आपण त्याची पानं काढायची आणि शेतामध्ये टाकायची, कुजवायला काहीच वेळ लागत नाही. आणि पशुधन संगोपनाची सांगाळ घालायची. मी बोललो की शेतकरी सुद्धा बाहेरूनच दूध आणून चहामध्ये घालायला लागलं, लेकरांना द्यायला लागलं. काहीतरी पशुधन आपल्याकडे पाहिजे आहे. पशुधन नसेल तर आपण गांडूळ खत करू शकत नाही. शेतामध्ये काळी कचरा जो असेल तो जेव्हा आपण गोबर घालून काळी कचरा कुजवतो तसा साधा काळी कचरा कुजत नाही. कारण काळी कचरा कुजवण्यासाठी जे जीवाणू आहेत त्यांना सुद्धा शेणाची आवड असते. शेण मिळाले की ते सुद्धा मल्टिप्लाय होतात, त्यांची संख्या वाढते आणि कुजवण्याचं प्रमाण सुद्धा वाढते. तर शेतकरी बंधूंना मी अशी विनंती करेल की आपल्याला घरचं जितकं दूध लागते, कमीत कमी एखादी गाय, एखादी म्हैस. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर हा सल्ला देता, हा मला माहिती आहे, पण काही असे शेतकरी आहेत माझ्या गावामध्ये, माझं सुद्धा छोटंसं गाव आहे की त्यांच्याकडे ना बैलजोडी आहे, ना गाय आहे, ना म्हैस आहे. बाहेरून आणतात ट्रॅक्टर किरायानं आणि ट्रॅक्टरनं सगळी कामे करून घेतात. झालं काम की सुटलं. शेतामध्ये टाकाल काय रे बाबा? शेतामध्ये टाकायला जे आपल्याला सेंद्रिय पदार्थ लागणार ती येणार कुठून? तर माझी अशी विनंती असेल शेतकरी बांधवांना की आपल्याला जितकं दूध लागतंय कमीत कमी एखादी गाय, एखादी म्हैस आपल्या घरी असायला पाहिजे. असेल तर आपल्या जमिनीचा पोत सुधरेल,
जमिनीचं आरोग्य सुधरेल. मला ते थोडंसं कन्वर्ट करता आलं नाही, पण मी बोलते वेळेस मराठीत बोलतो. हे लिहिलेलं असेल की जमिनीमध्ये जमिनीची आरोग्य खालवण्याच्या दृष्टीनं किंवा जमिनीचं आरोग्य का खालवतो त्याच्यासाठी कारणीभूत असणारी फॅक्टर्स आहेत. एकतर मी लिहिलं की जमिनीची धूप होणं, दुसरं कॉम्पॅक्शन होणं. जमिनीत आपण ट्रॅक्टर चालवतो किंवा सगळं कामे आपण ट्रॅक्टरने करतो, पण त्याच्या पाठीमागे जो टायर चालतो तो मोठा, त्याच्यामुळे जमीन ती कॉम्पॅक्ट होते, दबते. आणि ही जमीन जी दबलेली असते तिथे पाण्याचा निचरा होत नाही, त्या ठिकाणी जीवाणूची संख्या वाढत नाही. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट डिप्रिशन, काही न्यूट्रिएंट असे डिप्लीट झालेले आहेत, संपलेले आहे आपल्या जमिनीमध्ये. तर अशा न्यूट्रिएंट, संपलेल्या न्यूट्रिएंटसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य पर्टिक्युलर जर आपण बाहेरून टाकत असाल तर चांगलं आहे. पण सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी माझा सल्ला असेल की त्यांना दुसरा पर्याय नाही. सेंद्रिय पदार्थ टाकण्यापेक्षा दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. सेंद्रिय पदार्थामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण चांगलं असते आणि त्याच्यामुळं ही अन्नद्रव्यांची जी लागणारी मात्रा आहे त्यांना मिळू शकते. एक आणखी पाहतो आम्ही सलिनायझेशन, अल्कलायझेशन, म्हणजे जमीन खारवट होणे, चोपण होणे, हा एक प्रकार जाणवायला लागला. ज्या शेतकऱ्यांकडे खूप असं पाणी आहे, द्यायला पिकाला खूप पाणी आहे, तर ते सुद्धा तिथे समतोल साधत नाही. वाजवीपेक्षा जास्त पाणी देणं, ड्रीपची गरज नसताना चालवणं, आणि उन्हाळ्यामध्ये खास करून ड्रीपची गरज नसताना चालवणं की बाष्पीभवन होतो, वरचे सॉल्ट येतात, वरचे जे क्षार असतात ते जमिनीच्या वरच्या थराला येतात आणि मुळाजवळ ही क्षार साचतात आणि ही साचलेली क्षार ही जमिनीमध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा कमी करतात, नंबर एक. आणि दुसरं, ही क्षार जेव्हा साठलेली असतात त्या ठिकाणी सूक्ष्म जीवाणू मरतात त्याच्या, आणि यामुळं आपल्या पिकावर त्याचा परिणाम होतो आणि जमिनीच्या आरोग्यावर सुद्धा प्रमाण. हे तिसरं मी एक रिझन एक टाकलं, ऑर्गॅनिक मॅटर डिप्लिशन, म्हणजे सेंद्रिय पदार्थाचं इतका राहत झालेला आहे, सेंद्रिय पदार्थ टाकण्याचं प्रमाण इतकं कमी झालेलं आहे की मी आता उदाहरण दिलं तुम्हाला, पंजाब हरियाणा सारख्या 2 राज्यांचं. ही परिस्थिती महाराष्ट्रावर येऊ नये अशीच माझी जी आहे चिंता असते की महाराष्ट्रामध्ये असं होऊ नये. आणि ऑर्गॅनिक मॅटरचं किंवा सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी झाल्यामुळं बायोडायव्हर्सिटी कमी झाली, म्हणजे जमिनीमध्ये जीवाणू विषाणूचं प्रमाण कमी झालं. दुसरं आणखी एक सुरू झालेलं आहे की कॉन्टॅमिनेशन, म्हणजे जे पदार्थ टाकायला नको, शेतात जायला नको, ती चाललीत. काळी कचरामध्ये प्लास्टिक चाललं तिथे, आणि बॅटरी, जुन्या प्लास्टिकच्या बाटल्या, पन्न्या, हे सगळं चाललं तिथे. आणि हे आपल्याला दिसत नसेल, पण जे जमिनीमध्ये जे सूक्ष्म जीवाणू जे कार्यरत आहेत त्यांच्या जीवावर हे सगळं परिणाम करत आहे. तर काय करायचं, याच्यासाठी मी काही उपाय सुचवलेले आहेत की कमीत कमी सॉइलची धूप व्हावी, म्हणजे सॉइल, मातीचा वरचा थर वाहून जाणार नाही, ह्याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळी जलसंधारणची कामं आहेत. जलसंधारणची कामं शेतकऱ्यांनी वेळेवरच करून घ्यावी, आणि जलसंधारणची कामं केली नसतील तर आपण ध्यास घ्यावा त्याचा, की जमीन आपली थोडाफार पाऊस जास्त झाला तरी जमीन अशी पाहिजे की तिचा वरचा थर हा वाहून जाऊ नये. तिच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करतात शेतकरी. आणि वरचा थर म्हणजे सेंद्रिय कर्बाचा थर, वरचा थर म्हणजे सेंद्रिय पदार्थ असणारा थर, वरचा थर म्हणजे जीवाणू असणारा थर. तर हे थर जर वाहून गेले तर मग राहिलं काय, खालचा जो भाग असतो 15 सेंटीमीटरच्या खालचा किंवा वीजभरच्या खालचा जो थर असतो त्यामध्ये तितकी सुपीकता नसते जितकी वरच्या थरामध्ये असते. तर शेतकऱ्यांनी वाहून जाऊ नये याची काळजी घ्यायची. मी ह्याच्या बाबतीत बोललो आहातच की सेंद्रिय पदार्थ टाकण्याचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये वाढायला पाहिजे. कोणत्याही माध्यमाने टाका आपण, पण सेंद्रिय पदार्थ आमच्या शेतात 1/3 जितकं आपण काढलं, 30 क्विंटल काढलं तर 10 क्विंटल तरी आपल्या शेतामध्ये सेंद्रिय पदार्थ जायलाच पाहिजे. तर आपण ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय कर्ब मेंटेन करू शकतो, नसेल तर करू शकत नाही. आणि दुसरं, मी असंतुलितच्या बाबतीत ह्याच्या अगोदर सुद्धा बोललो, भर खत, वर खत आणि जीवाणू खत, याचं संतुलन पाहिजे. संतुलन जर बिघडलं, एक अन्नद्रव्याचं संतुलन बिघडलं तर तो दुसऱ्या अन्नद्रव्यावर परिणाम करतो. मला वाटतं माझ्या लेक्चरमध्ये मी उदाहरण सुद्धा दिलं की डीएपीचा अतिवापर 18-46-0, 46% फॉस्फरस आहे, स्फुरद आहे, आणि ह्या 46% कंटिन्यू डीएपी वापरल्यामुळं त्या स्फुरदचं प्रमाण वाढते आणि लगेच तो झिंक डिफिशियन्सी आणतो, मॅग्नेसची डिफिशियन्सी आणतो, लोहाची डिफिशियन्सी आणतो. तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी संतुलन बिघडवायला नको. एक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो हमेशा की रासायनिक खतामुळे सुद्धा सेंद्रिय कर्बावर परिणाम होतो का? हा, जर रासायनिक खत आपण संतुलन बिघडवलं
तर सेंद्रिय कर्ब कमी होईल. रासायनिक खतांचं आपण संतुलन राखलं, जितकं पाहिजे तितकंच दिलं, जे अन्नद्रव्य पाहिजे तेच अन्नद्रव्य दिलं, म्हणजे जमिनीची जर परीक्षण केलं तर आपल्याला कळेल की जे कोणतं अन्नद्रव्य आपल्याला द्यायला पाहिजे, ज्यांचा पुरवठा करायला पाहिजे तीच केली तर जमिनीचं संतुलन बिघडणार नाही, अन्नद्रव्यांचं संतुलन बिघडणार नाही. आणि अन्नद्रव्यांचं आणि सेंद्रिय कर्बाचं डायरेक्ट नातं आहे की एक बिघडतो तर दुसऱ्याला बिघडवतो आणि एक सुधारतो तर दुसऱ्याला सुधारवतो. तर माझी विनंती असेल शेतकरी बंधू भगिनींना की आपण संतुलन बिघडायला नको आणि संतुलन न बिघडण्यासाठी आपण भरखत, वरखत आणि जीवाणू खतांचा वापर करायला पाहिजे, एकच धरून ठेवायला नको. हे याच्या बाबतीत सुद्धा आता बोललो मी की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे भरपूर पाणी आहे ते भरपूर शेतामध्ये सोडतात आणि वर जी आहे ना क्षार जमा होतात आणि ही क्षार खूपच हानिकारक असतात. क्षारामुळे जमिनीचा पोत सर्रास बिघडतो आणि या बिघडलेल्या पोतमुळे जीवाणूंची संख्या कमी होते, सेंद्रिय कर्बाचा परिणाम टक्का कमी होतो. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या आरोग्य जपण्याच्या दृष्टीनं क्षार आपल्या जमिनीमध्ये साठू नये याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. जितकं पाणी लागतं तितकंच द्यायला पाहिजे. मी आता बोललो काडी कचरा, कोणताही पदार्थ शेतामध्ये जायला नको आहे. फक्त सेंद्रिय आहे त्याचंच विघटन होते. असेंद्रिय जे असतात, प्लास्टिक असतो, प्लास्टिकच्या बाटल्या असतात, ह्या आमच्या शेतामध्ये बिलकुल जायला नको. आपल्याला पाहायला वाटतं की थोडंसं प्लास्टिक केलं तर काय होतं 25-25 वर्ष ती बॉटल जमिनीमध्ये कुजत नाही आणि ती ज्या ठिकाणी जमिनीमध्ये असते तिच्या बाजूला सूक्ष्म जीव राहत नाही. तर माझी विनंती ही एक असेल की आपण सेंद्रिय पदार्थ जेव्हा जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेस थोडासा प्लास्टिकचा किंवा जे आजकाल हे कम्प्युटरचे आणि मोबाईलचे जे पार्ट आहेत किंवा आमच्या घरी जे लेकरं खातात बाजारातून आणून त्याच्या पन्न्या आहेत, की शेतामध्ये जायला नको, कुठेतरी त्याची चाळणी व्हायला पाहिजे आणि असेच पदार्थ आपल्या मातीमध्ये जायला पाहिजे ज्यांचं विघटन हे सूक्ष्म जीवाणू करू शकतात. तर ही एक आज काळजी कोणीही घेईना झालं आणि त्याच्यामुळं टॉक्सिक एलिमेंट, विषारी पदार्थ, लेड, आर्सेनिक असे पदार्थ सुद्धा जमिनीमध्ये शिस हे सुद्धा जमिनीमध्ये चाललं आणि हे दुसऱ्या अन्नद्रव्यावर परिणाम करायला लागतं. तर शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची. आणि मी सॉइल बायोडायव्हर्सिटी म्हणजे जमिनीमध्ये विषम असे खूप जीवजंतू असायला पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू असायला पाहिजे. त्यात आपले मित्र जीवजंतू खूप आहेत. जर वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू जमिनीमध्ये असतील आणि जसं आपण मित्र किडी म्हणतो, वातावरणामध्ये मित्र किडी पाहिजेत, तसं जमिनीमध्ये सुद्धा मित्र सूक्ष्म जीव असायला पाहिजे. जर मित्र सूक्ष्म जीव जास्त असतील तर जे डिसीज करणारे किंवा रोगराई पसरविणारे जीवाणू आहेत, विषाणू आहेत, त्यांचं प्रमाण कमी होईल. तर शेतकऱ्याने आपल्या जमिनीमध्ये गांडुळापासून जे जीवाणू आपल्याला दिसत नाही त्याचं प्रमाण सुद्धा जास्त करायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी बोललो आहे की शेणखत, गांडूळ खत, त्याच्यानंतर जीवाणू खत यांचा वापर सर्रास करायला पाहिजे. किमती सुद्धा कमी असतात पण आपलं दुर्लक्ष असतं त्याच्यामुळं, आणि दुर्लक्ष असल्यामुळं आपण जे आहे ह्या पदार्थांचा वापर कमी करतो आणि रासायनिक पदार्थांचा वापर जास्त करतो. ह्याच्या बाबतीत सुद्धा मी बोललो की ट्रॅक्टर पण चालवण्याचं प्रमाण खूप जास्त झालं. मी एक फोटो टाकला, ट्रॅक्टर यांनी लावलं आणि जमीन जी आहे भुसभुशीत असण्याच्या ऐवजी जमिनीचं बल्क डेन्सिटी वाढलं, कॉम्पॅक्शन वाढलं. आणि अशा जमिनीमध्ये जेव्हा यांत्रिकीकरण ठीक आहे, यांत्रिकीकरण काळाची गरज झालेली आहे, पण यांत्रिकीकरण करते वेळेस हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की माझ्या जमिनीमध्ये रस्ता पाहिजे, ट्रॅक्टर जाण्यासाठी एक योग्य मार्ग पाहिजे, येण्यासाठी योग्य मार्ग पाहिजे. पण आमचं तसं होत नाही. आम्ही जिथं वाटलं तिथं ट्रॅक्टर टाकतो, जिथून वाटलं तिथून टाकतो आणि जमिनीचा जो कॉम्पॅक्शन आहे म्हणजे टणक व्हायला सुरुवात होते जमिनी मातीची. आम्हाला त्याचे परिणाम डोळ्यानं दिसत नाहीत म्हणून आपण लक्ष सुद्धा देत नाही. तर माझी आणखी एक विनंती असेल शेतकरी बंधूंना की ज्या ठिकाणी ट्रॅक्टर जातो त्याचा रस्ता हा योग्य रस्ता पाहिजे, त्या रस्त्यानेच जायला पाहिजे, त्या रस्त्यानेच यायला पाहिजे. कोणत्याही धुऱ्यावरून आणि कोणत्याही शेतातून आपण ट्रॅक्टर चालवू नये, मोठी मशिनरी चालवू नये. ह्याच्या बाबतीत सुद्धा बोललो की आजकाल जमाना आलेला आहे की जितकं तुम्ही कमी करू शकता, आपले नांगरणी वखरणी जितकी कमी करू शकतो करावी. कारण नांगरणी वखरणी जास्त झाल्यामुळे मी बोललो की
जमिनीच्या खालचा जो थर असतो, वीजभराच्या खालचा जो थर असतो तो डिस्टर्ब होतो आणि तो वर येतो. आणि अशा ठिकाणी आपलं जमिनीचं असलेलं सेंद्रिय कर्ब साठा कमी व्हायला सुरुवात होती. त्या कर्बाचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड मध्ये होतो आणि तो वातावरणात जातो. ह्यामुळे आजकाल संशोधन सांगतं की जर दुबार पीक घेत असाल आपण आणि खरीपचं पीक आपल्या शेतातच आहे, त्याच्या काळ्या आणि त्याचं राहिलेलं पालापाचोळा जमिनीत आहे, मिनिमम कमीत कमी आपल्याला नांगरणी वखरणी करून त्या शेतात दुसरं रबीचं पीक घ्यायचं आहे. अशी काळजी घ्यायची, म्हणजे ते कुजतील, त्याची मुळं कुजतील आणि हे मुळं कुजलेली किंवा पिकाची अवशेष कुजलेली हे जीवाणूंसाठी खाद्य मिळेल आणि आपला रबीला फायदा होईल. जे शेतकरी उन्हाळ्यात घेतात त्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा ह्या पालापाचोळाचा फायदा होईल आच्छादनच्या दृष्टीने. तर जमीन आच्छादित पाहिजे. हे याच्या बाबतीत बोललो मी की ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ सुद्धा जास्त झाला पाहिजे. आपण पहा, आपण शेतकरी आहात म्हणजे आपण सुद्धा शेताचे डॉक्टर आहात. शेतकरी म्हणजे सर्वात मोठा शेतीतले डॉक्टर. आपण हातात घेऊन पहा माती. आम्ही शास्त्रज्ञ आहोत, आम्ही तर जास्त तितकं जाणं होत नाही आमचं शेतातून, आम्ही एखादी चक्कर मारतो, पण तुम्ही तर दिवस रात्र शेतात असतात. तुम्हाला जमिनीचं आरोग्य हातात माती घेतल्या घेतल्या कळेल की ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ जास्त आहेत ती जमीन जी आहे त्याचं आरोग्य चांगलं आहे आणि ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ खूप कमी आहे त्या जमिनीचं आरोग्य बिघडलेलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही डॉक्टर आहात स्वतः, तुम्ही सुद्धा स्वतःचा मातीचं परीक्षण करू शकता. हातात घ्या, मला कळेल. लॅबोरेटरीमध्ये तर आपल्याला न्यायचंच आहे, पण त्याच्या अगोदर आपण घरी सुद्धा पाहू शकता. हातामध्ये जमीन घ्या, माती घ्या, मातीचा नमुना घ्या आणि पहा. ती जर जिवंत असेल तर आपल्याला तिचा जिवंतपणा हातात सुद्धा जाणवतो. तर माझी बंधूंना, शेतकरी बंधूंना, भगिनींना विनंती असेल की हे जिवंतपणा टिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. कव्हर क्रॉप, आता एक संशोधनाच्या आधारे मी सांगतोय की मागच्या 15-20 वर्षाचे जे संशोधन सांगतो, क्रॉपिंग सिस्टीम रिसर्च म्हणून आमच्याकडे प्रोजेक्ट आहे. तर ह्याच्या आधारावर साऱ्या देशामध्ये तर जमीन हमेशा आच्छादलेली पाहिजे, कव्हर पाहिजे तिच्यावर. त्याच्यासाठी वेगवेगळी पद्धतीची आंतरपिके शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे, जेणेकरून जमीन ही हमेशा झाकलेली असते आणि झाकलेली जमीन किंवा झाकलेल्या जमिनीच्या थर मधून जमिनीचा सेंद्रिय कर्ब उडून जात नाही, वातावरणात तो नष्ट होत नाही. जितकं जमीन झाकलेली तितकं त्या जमिनीतलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढेल आणि सूक्ष्म जीवांची वाढ होईल. आणि जमीन जर एक्सपोज होत असेल किंवा जमिनीचा वरचा थर हा 40 डिग्री 42 डिग्री आपल्या वातावरणामध्ये टेम्परेचर वाढतो, तेव्हा जर हा थर उघडा असेल जमिनीचा तर निश्चितच आपल्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होईल. उदाहरण आता आम्ही पाहतो, विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवितो, कार्बन असतो म्हणजे सी आणि ऑक्सिजन असतो म्हणजे O2. तर हा ऑक्सिजन वातावरणातून येतो आणि त्या सी मध्ये मिळतो आणि त्याचं CO2 होतं. कार्बन डायऑक्साईड आपल्याला माहितच आहे की हा जो आहे घातक आहे आणि याचं प्रमाण वातावरणामध्ये वाढते. त्याचे आपण परिणाम सुद्धा पाहत आहोत. तर आपल्याला जमिनीमधलं कर्ब हा कार्बन डायऑक्साईड साठी द्यायचा नाही आहे. जमिनीचा कर्ब हा आपल्याला पिकांच्या दृष्टीने जी अन्नद्रव्य आहे ती उपलब्ध करण्यासाठी वापरायचा आहे. तर शेतकऱ्यांनी हे कव्हर क्रॉप ठेवण्याची गरज किंवा कव्हर. दुसरा ह्याच्या बाबतीत सुद्धा बोललो मी की आजकाल जो मारा आहे, प्रत्येक जण हा विडीसाइड वापरतो आहे, म्हणजे तणनाशकांचा वापर इतका खूप झालेला आहे. संशोधन सांगतो की प्रत्येक वेळेस तणनाशकाचा वापर हा जे आपल्या जमिनीमध्ये असणारे पूरक किंवा मित्र जीवाणू असतात त्याच्यावर विपरीत परिणाम करतो आणि हे विपरीत परिणाम आपल्याला दिसत नाही, साध्या डोळ्यानं दिसत नाहीत, पण जीवाणू नष्ट होतात जमिनीमध्ये. आणि ही जीवाणू जर नष्ट झाली असेल तर मी अगोदरच बोललो की जमीन ही मृत होते, जीवित राहत नाही. जिवंत जमीन जी असते ती फक्त जमिनीमध्ये असलेल्या जीवजंतूमुळे. ही जीवजंतू जर आपण वारंवार तणनाशकांचा फवारा करत गेलो तर जीवजंतूचा परिणामी संख्या कमी होईल आणि ह्या जेव्हा जीवजंतू नसतील तर तेव्हा अन्नद्रव्याचा पुरवठा कोण करणार? हे ड्रायव्हर्स असतात. ड्रायव्हर्स, जीवजंतू, सूक्ष्म जीवजंतू हे अन्नद्रव्याच्या पुरवठा करण्यामध्ये ड्रायव्हरचं काम करतात. जसं ड्रायव्हर इथून तिथून नेतो आणि पुरवठा करतो तसा हा जीवजंतू अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात. तर शेतकरी बंधूंना मी असं म्हणेल की ज्या ठिकाणी पॉसिबल नसेल त्या ठिकाणी ठीक आहे, पण जर पॉसिबल असेल तर आपण कमीत कमी तणनाशकांचा वापर करावा.
क्रॉप रोटेशनच्या बाबतीत सुद्धा बोलू की पिकांचं फेरपालट करायचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा जमिनीमध्ये डायव्हर्सिटी वाढते आणि त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, सेंद्रिय कर्ब सुद्धा वाढतो. न्यूट्रिएंट मॅनेजमेंटच्या बाबतीत सुद्धा बोललो की जे आपण अन्नद्रव्य टाकतो आहे जमिनीमध्ये, अशी अन्नद्रव्य आपल्याला फक्त समतोल प्रमाणातच द्यायची आहे. असमतोल करायचा नाहीये. एक किंवा दोनच अन्नद्रव्य आपण फक्त शेतामध्ये टाकायला लागतो आणि बाकीचे विसरून गेलो, असं नाही व्हायचं. पण जे अन्नद्रव्य लागतं ते अन्नद्रव्य टाकण्याची गरज आहे. जर या अन्नद्रव्याचा पुरवठा आपण केला नसेल, कमी प्रमाणात लागणारी अन्नद्रव्य काही असतात, काही जास्त प्रमाणात लागणारी असतात. मी मागच्या लेक्चरमध्ये उदाहरण दिलं तुम्हाला की मीठ आपल्या भाजीमध्ये खूप कमी लागतं, पण नसलं तर जमत नाही. थोडंसं तरी जितकं लागतं तितकं टाकायलाच पाहिजे. तसं सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, ही जर आपण टाकली नाही, बॅलन्स मेंटेन केलेलं नाही, की त्याचा सेंद्रिय कर्बावर सुद्धा परिणाम. माझी अशी विनंती असेल शेतकरी बंधूंना की शेतकरी बंधूंनी मी आता ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यावर विचार करतील आणि आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय पदार्थ ऍडिशन करून, बायो फर्टिलायझर्स ऍड करून सेंद्रिय कर्बाचा टक्का आपल्या शेतामध्ये वाढवतील, अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो. कारण आणखी 10-15 मिनिटं आहेत बाकी. शेतकऱ्यांना काही चर्चा करायची असेल तर त्यांनी शॉर्ट बॉक्स मध्ये सुद्धा टाकू शकता किंवा आपण बोलू सुद्धा शकतो. तर मी इथे थांबतो आणि विनंती करतो शेतकरी बंधूंना की त्यांनी आपली काही प्रश्न असेल तर माझ्यासोबत शेअर करावीत. धन्यवाद सर. उत्कृष्ट सादरीकरण आणि अस्खलित मराठी सोबतच शिकवण्याची जी सरांची जिज्ञासू वृत्ती आहे, तर याचा प्रत्यय प्रत्येकाला आलेलाच असेल या प्रेझेंटेशन मधून. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी रेज हँड करा. तर एकेकाचे प्रश्न घेणार आहोत. सर मी अर्जुन जाधव बोलतोय नांदेडवरून. हो, माझा व्हॉट्सअप बोला प्लीज बोला. सर माझं टोमॅटोचं पीक आहे, लावून नुकतेच 10 दिवस झालेत. तर त्याच्या बाजूला आच्छादन केलं तर चालेल का? म्हणजे ते बिलकुल चालेल. प्रॉब्लेम. बिलकुल चालेल, बिलकुल चालेल. आपलं पीक सोईंग झालेलं आहे आणि 15 दिवस झाले, 8 दिवस झाले, महिना झाला, आच्छादन केलं तर त्याचा फायदाच होणार आहे. आणि तो फायदा आपल्याला सूक्ष्म जीवांची जी वाढ करण्यामध्ये होणार आहे, जमिनीचा पोत सुधारण्यामध्ये होणार आहे. तर आपल्याला करता येत असेल तर करावं. मी माझा व्हॉट्सअप नंबर टाकलेला आहे चॅट बॉक्स आणखी एक प्रश्न होता सर. विचारा. आणखी एक प्रश्न होता. हा विचारा. गिलिसिडियाचा काही साईड इफेक्ट होतो का? कशाचा? गिरीपुष्प सर, गिलिसिडिया. हा, गिलिसिडियामध्ये साईड इफेक्ट नाही आहे जर आपण फक्त पाला टाकला त्याचा तर. आणि जी अशी मोठी मोठी धांड आहेत त्याची, काही शेतकरी काय करतात, काढतात त्याला आणि जशाला तसं जमिनीमध्ये टाकतात. तर त्यात लिग्निनचं प्रमाण असतं आणि हा लिग्निन थोडासा साईड इफेक्ट करू शकतो. तर जेव्हा तुम्ही गिरीपुष्प जेव्हा वापरतात तर प्रयत्न हेच करायचं की फक्त पाला शेतात गेलेला चांगला, त्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे. धन्यवाद सर. यानंतर अभिजित अप्पासाहेब पवार, कृपया स्वतःला अनम्यूट करा आणि आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार अभिजित, बोला बोला प्लीज. सर मी उस्मानाबाद जिल्ह्यातून भूम तालुक्यातून बोलतोय. हा, तर माझा असा प्रश्न होता की आपण सांगितलं ज्याप्रमाणे हातात माती घेतल्याच्या नंतर कळतं शेतकऱ्यांना की माती नेमकी कशी आहे, कसा पोत आहे, शेतकऱ्यालाच कोणत्या कळते, पद्धतीची. दुसऱ्याला कळत नाही. हो, शेतकऱ्यालाच ते कळत खूप नाही छान भाऊ. आहे. हा, हा, तर त्याचप्रमाणे जर आता माती परीक्षण केल्याच्या नंतर तर कळणारच आपल्याला, पण माती परीक्षण केल्याच्या नंतर ते खतांच्या शिफारशी जे केल्या जातात, हो, त्या खतांच्या शिफारशीमध्ये जैविक खतांच्या पण शिफारशी कराव्यात असं मला म्हणजे आपल्या माध्यमातून सांगायचंय की बरोबर आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की खतांच्या पण त्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करते वेळेस फक्त रासायनिक खतांच्या शिफारसी करू नये, जैविक खतांच्या सुद्धा शिफारसी करा. मला आवडलं तुमचा प्रश्न आणि आम्ही जे आता रिझल्ट देतो ना त्यात त्याचा सुद्धा समावेश करून घेऊ. चालते सर, धन्यवाद. खूप खूप यानंतर जयश्री वाघमारे मॅडम, कृपया स्वतःला अनम्यूट करा आणि आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. मी जयश्री वाघमारे बोलते. बोला ना. माझी नमस्कार. मागे 3 किलोमीटर आहे. सर तुम्ही आता सांगितलं की 40-45 तापमान डिग्री सेल्सिअसला जमिनीची धूप होते, पण जमीन
रिकामी असते की जेव्हा शेतकरी मशागत करतो. मी तर सुशिक्षित आहे, मला हे सगळं माहित नाही, पण लॉकडाऊन मध्ये आम्ही 7 महिने शेतावर थांबलो ना, तर त्यावेळेस सगळं बघितलं. तर तेव्हा किती पाळ्या करायला पाहिजेत उन्हाळ्यामध्ये, की तेव्हा शेतकरी जमीन पेरणीसाठी तयार करतो. हा मॅडम जयश्री, तुम्ही शिकलेले आहात. मी जमिनीची धूप होते, 2 प्रकारची धूप असते. एक तर अन्नद्रव्यांची आणि सेंद्रिय कर्बाची धूप, आणि एक अच्छा. असते जमीन वाहून जाणं. ती जमीन हो. उन्हाळ्यात तुम्ही खूप नांगरलं किंवा वखरलं तर जमीन वाहून जाणार नाही, पण त्याच्या असलेल्या सेंद्रिय कर्बाची आणि अन्नद्रव्याची धूप होते. ओके. आता तुम्ही शिक्षित आहात, तुम्ही समजू शकतात. मी उदाहरण सुद्धा दिली की कर्ब म्हणजे सी, सेंद्रिय ओके. कर्ब म्हणजे सी, आणि वातावरणात असलेला ऑक्सिजन O2 हा CO2 होतो आणि कर्ब जमिनीतून उडून जातो. आणि मी आता तुम्हाला हे पण बोललेलं आहे की सेंद्रिय कर्बाचं आणि अन्नद्रव्यांचं डायरेक्ट रिलेशन आहे. एक कमी होतं तर दुसरंही कमी होतं, त्याच्यामुळे अच्छा. अन्नद्रव्यांची सुद्धा धूप होणं सुरू होते. तर आपण कमीत कमी, तुम्ही विचारलात की किती नांगरणी द्यायच्या आणि किती पाळ्या द्यायच्यात, कमीत सर. कमी जितकं आपण कमीत कमी करू शकतो तितकं करायचं. ओके सर, थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर विक्रम पाटील सर, कृपया स्वतःला अनम्यूट करा आणि आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला नमस्कार. प्लीज. हा नमस्कार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1-3 हे जमिनीत टाकायचं, मग कपाशी घेतली समजा, हो आणि कपाशीची आपण जर स्लॅशरने कुट्टी करून घेतली तर हो. ते शेताला फायदेमंद आहे की काही बुरशीचा अटॅक होईल नंतर शेतात? नाही, काही होत नाही. तुम्ही जे कुट्टी करता त्यात थोडंसं लिग्निनचं प्रमाण येतो. की जी आपली पराठी असते ना, त्याच्यात थोडंसं लिग्निन असतो, पण इतकं नसते की ती जमीन खराब करेल किंवा बुरशी येईल. तर याच्यात काहीच हरकत नाहीये. शेतकरी रोटावेटर सुद्धा मारतात. कापूस संपला आपला सीझन तर कपाशीमध्ये रोटावेटर मारणं किंवा कुट्टी करून शेतामध्ये टाकणं हे फायद्याचंच आहे. अच्छा अच्छा, थँक्यू सर. धन्यवाद सर. यानंतर सुरेशराव पाटील सर. आमची पाटील साहेब अनम्यूट करा स्वतःला. अनम्यूट करावं लागेल तुम्हाला. आपली दुसरी भेट आहे ही. हो सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. चांगलं मार्गदर्शन केलं सर. गिरीपुष्पाचं काय बी असते की झाड असते? नाही, त्याचं फांद्या तोडून लावता येतं. फांद्या तोडून आणि बियाणं सुद्धा लावता येतं. दोन्ही प्रकार आहेत. गिरी पुष्प आपण बी लावून आपल्या ह्याच्यात लावायचं रोपवाटिकेमध्ये, किंवा फांद्या तोडून लावल्या तरी चालते. बांधावर फांद्या लागतात का? फांद्या चिटकतात, एकदम चांगल्या चिटकतात. काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि पावसाळ्याच्या मध्ये तर लवकर एकदमच चिटकून जाते. तुम्हाला आठवड्याभरात त्याला पानं आलेली दिसतात. बरं, हे कुठं मिळते सर? गिलिरिसिडिया कोणत्याही शेतावर किंवा शेतकऱ्याच्या शेतावर आहे. तुम्ही फक्त सांगा गिलिरिसिडिया. आपण त्याला गिरीपुष्प म्हणतो, गिलिरिसिडिया म्हणतो आम्ही इंग्लिश मध्ये. गिलिरिसिडिया. गिलिरिसिडिया. ओके सर. धन्यवाद. यानंतर भानुदास सुरसे सर, कृपया अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. विचारा प्लीज, विचारा. सर, तुम्ही खूपच छान मार्गदर्शन करतात. मागच्या वेळेस पण खूपच छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. सर्व शेतकऱ्यांच्या वतीने खूप आभारी आहे आपला. आणि तुम्ही जे खूप डिटेलमध्ये सांगितलंय ते. आम्ही आज शिक्षक आहोत ना, आम्हाला जरा जास्त बोलायची सवय आहे. जरा बोलायची. 2 प्रश्न आहे. मी ऑर्गॅनिक फार्मिंग करतो. माझे 2 प्रश्न आहे. प्रश्न नंबर 1 तो असा की जेव्हा ही ऑर्गॅनिक मॅटरची जेव्हा आपण काही म्हणजे काडी कचरा किंवा पालापाचोळा काय असेल त्याची जेव्हा मल्चिंग करतो, साधारणपणे 8-10 दिवसानंतर पीक पेरा झाल्यानंतर काय होतं, गवत खालून वरती जोरात येत असतं. वरून मल्चिंग केली तरी ते गवत आवरत नाही, आणि मल्चिंग केली तर मग निंदणी वगैरे करता येत नाही. थोडं आपलं मल्चिंग केलेलं जे वरचं गवत आहे ना, तुम्ही मल्चिंग केल्यानंतर जे पालापाचोळा टाकलेला आहे ना, निंदणी करायची. समजा खरे हराळ आहे किंवा कुंद आहे आपला, तर तो तुम्हाला तर काढावंच लागणार आहे. आणि त्या काढते वेळेस थोडस आपली मल्चिंग डिस्टर्ब झाली तरी काही होत नाही, कारण मल्च केलेलं मटेरियल शेताच्या बाहेर जात नाही, तो थोडस इकडं तिकडं जातो. तर माझी अशी विनंती असेल की तुम्ही हराळ असो कुंदा असो ते काढायचं, ठेवायचं नाही. माझ्याकडे हरळ आणि लवाळा हे 2 गोष्टी आहेत. खूप त्रास दिला. काढायचा आहे तो, कारण तो अन्नद्रव्य शोषण जास्त करून देतो. काही ठिकाणी तर पिकापेक्षा जास्त अन्नद्रव्य हा लवाळू आणि हराळीच घेऊन टाकते. तर आपण ते निष्काळजीपणा करायचा नाही.
ओके. आणि दुसरा प्रश्न असा आहे सर की आपण आता ही जी म्हणजे एका वेळेस काही शास्त्रज्ञ असं सांगतात की उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करायला पाहिजे हा आणि तुम्ही सांगितलं की जमिनीची खोल नांगरट करायला नको. तर हो. कन्फ्युजन तयार होतं की नेमकं काय कुठला पर्याय जास्त योग्य आहे असं. भानुदास साहेब, आम्ही पण 25 वर्षापूर्वी जे काम करत होतो ना शेतकऱ्यामध्ये, शेतकऱ्याला सांगायचं होतं की खोल नांगरट करून त्याला तळू द्यायची जमीन, असा कन्सेप्ट होता. हा हा हा. पण आता नाही आहेत. आता संशोधन झालं मागच्या 25 वर्षात, ते सांगतो की आपण कमीत कमी आपल्याला खोल नांगरट करायचीच आहे तर 3 वर्षातून एकदा, 3 वर्षातून एकदा. बर. आणि आणि दरवर्षी आपण खोल नांगरट करू नये. अच्छा. आणि कारण तेच दिलं मी की ते जमिनीचा खालचा जो थर असतो तो वर ते सूर्यप्रकाशाला एक्सपोज होतो आणि जेव्हा टेम्परेचर 40च्या वर जातो, आपला जो जमिनीमध्ये असलेला कार्बन आहे त्याचा ऑक्सिडेशन होऊन हा कार्बन डायऑक्साईड बनतो आणि हवेत उडून जातो. तर त्याच्यासाठी आत्ताच्या ज्या शिफारसी आहेत विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांच्या, की आपण खोल नांगरट जर करायची आपल्याला गरज भासत असेल तर 3 वर्षातून एकदा फक्त. ओके ओके. आणि अजून एक छोटासा प्रश्न असा आहे हा. की शेतकऱ्यांना आता सेंद्रिय शेतीमध्ये जे प्रॉब्लेम येतो, इव्हन मला सुद्धा जो प्रॉब्लेम येतोय की एखादं पीक असेल, आता भेंडी असेल किंवा मका असेल किंवा वाटाणा असेल, हा. हे प्रत्येक पिकाला कोणकोणत्या अन्नद्रव्यांची किती प्रमाणात गरज आहे आणि आपल्या माती परीक्षेनुसार किती आहे, नेमकं किती काय टाकावं लागेल हे याचा तुम्ही स्पेसिफिक पिकानुसार त्याचं असा काही तक्ता कुठं मिळेल का की जेणेकरून म्हणजे शेतकऱ्याला अगदी पॉईंट टू पॉईंट 100% नाही, मला याच्यातलं 1% 1 प्रमाण कमी, हा अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य मी दुसरं पिकेमधलं हा कमी, असं एक्झॅक्टली कळलं पाहिजे. कारण हे जे ना हे काय झालंय की हे सगळं अप्रॉक्सिमेशन चालू आहे की इतकं अंदाजी पंचदहावशी झालं म्हणतो ना आपण गावठी भाषेमध्ये, खेड्याच्या भाषेमध्ये. तसं सेंद्रियमध्ये तसं चालू आहे. सेंद्रियमध्ये तसं शिफारसी येण्याच्या बाकी आहेत, पण काही पिकामध्ये आम्ही शिफारसी दिलेल्या आहेत की सेंद्रिय घटकांचं किती प्रमाण वापरावं. जसं रासायनिक खतामध्ये आपण 100, 50-50 म्हणतो ना, ओके ओके. हा बरोबर, तेच मी म्हणतो. अशा शिफारसी आपण बऱ्याच पिकामध्ये सेंद्रियच्या सुद्धा दिलेल्या आहेत. आणि शिफारस देण्यामध्ये आम्हाला 3 ते 5 वर्ष लागतात विद्यापीठाला. आता आमचं सेंद्रिय संशोधन केंद्राला आमच्या 4 वर्ष झालेली आहेत. तर मागच्या वर्षी आम्ही काही शिफारसी दिल्या, पण त्याच्यात भेंडी वगैरेचा समावेश नाही. आम्ही कापसासाठी दिल्या, MPKV राहुरीने ऊसासाठी दिल्या. तर ह्या शिफारसी सुद्धा आता यायला सुरुवात झालेल्या आहेत. तर अंदाजे पण ते आता येणाऱ्या काळामध्ये नाही राहणार, ते थोडस स्पेसिफिक होऊन जाईल ते. धन्यवाद सर. आता ज्या आम्ही शिफारशी दिल्या आहेत या हा हा बोला, ऐकतो मी. तर स्वतःला अनम्यूट करा, तुमचा आवाज येत नाहीये. एक प्रश्न आहे, हळदी पिकामध्ये 2 सरीत काही आच्छादन करता येईल का? आच्छादन केल्याचा फायदा होईल. आच्छादन करताच काय येईल, तुम्ही जर केलं तर हळदीच्या पिकामध्ये आच्छादन केल्याचा फायदा होईल शेतकऱ्यांना. सर्वच हळद पीक जे घेतात त्यांच्यासाठी, आणि त्यातल्या त्या सेंद्रियचं आच्छादन केलं तर जास्त फायदा होईल. धन्यवाद सर. यानंतर संताराम परकाळे सर, कृपया स्वतःला अनम्यूट करा. मॅडम एक मिनिट, माझा प्रश्न अपूर्ण राहिला मध्ये. भानुदासराव बोला, तुमचा आवाज गेला होता तिथे. हा सर, असं आहे की मी जे म्हणत होतो की आता या ज्या शिफारशी तुम्ही बोलले की विद्यापीठाने केलेल्या काही पिकांसाठी, तर ह्या शिफारशी कुठल्या एखाद्या वेबसाईट वरती कुठे मिळतील का? तुमच्याकडे तुमच्या व्हॉट्सअप नंबरला मला मिळू शकतील? तुमचं गाव कोणतं? मी नांदगाव तालुक्यातला आहे, नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा आहे. ह्यांची वेबसाईट आहे MPKV राहुरीची. अच्छा. वेबसाईटवर त्यांनी मराठीत सुद्धा शिफारसी टाकलेल्या आहेत, सेंद्रियच्या आणि असेंद्रियच्या दोन्हीच्या लिस्ट आहे. अच्छा 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 अच्छा. MPKV राहुरी किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आपण टाईप केलं तर त्या ठिकाणी मागच्या 10-20 वर्षामध्ये ज्या शिफारसी विद्यापीठाने केलेल्या आहेत त्या त्यांच्या वेबसाईटवर आहेत. आमच्या परभणीच्या शिफारसी आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वेबसाईटवर आहे. आता तुम्हाला पीक न्याय सुद्धा पाहता येईल ते. हो हो, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. तर यानंतर संताराम परकाळे सर, कृपया स्वतःला अनम्यूट करा. हॅलो. हा बोला.
हा सर, माझ्या जमिनीला म्हणजे जे नदीवरून लिफ्ट असतं का, तर त्याचा तसा पाणी पुरवठा नाहीये. हा, म्हणजे तुमच्याकडे पाणी पुरवठ्याचे साधन काय आहे? ते ठिबक योग्य पडेल का पाटपाणी? नाही, ठिबक योग्य हॅलो? पडेल. ठिबक योग्य पडेल शांतारामजी, ठिबक योग्य पडेल केव्हाही. सर पण ठिबक केलं तर जास्त पांढरं क्षेत्र रान पडतं ना, जिथं म्हणजे तिथंच दिसतं प्रॉब्लेम तिथं. तिथंच येतो ना. आपण वाजवीपेक्षा जास्त देतो. आपल्याला जितकी गरज आहे ना तितकं आपण वापरत नाही. आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी क्षारांचं प्रमाण जास्त आहे, शेतकऱ्यांनी आणखी एक काळजी घ्यायची की ठिबक जर बसवलं तर सकाळ आणि संध्याकाळ पाणी द्यायचं. जेव्हा सूर्य डोक्यावर असतो त्यावेळेस पाणी सोडायचंच नाही. इतकी हो. काळजी घ्यायची. तर तुम्हाला परिणाम सुद्धा चांगले दिसतील आणि जितकं पाणी लागणार तितकंच द्यावं. निष्काळजीपणा ह्याच्यात करू नये. आणि सर एक प्रश्न अजून माझा आहे. बोला ना. आता याचं जर समजा हे टाळायचं म्हटलं तर आपण जे फिल्ट्रेशन करतो का म्हणजे प्यायच्या पाण्याचं, तर इतकं म्हणजे शुद्ध पाणी जमिनीत नाही लागत, पण तसा जर आपण उपाय काय केला नाही आणि त्याच्यावर जर ठिबक केलं तर योग्य होईल का ते? जेएन इरिगेशनने एक डेव्हलप केलेलं आहे, किट डेव्हलप केलं जेएन इरिगेशननी. 5-25 हजारामध्ये छोट्या शेतकऱ्याचं काम होऊन जाते. जसं आपण आरो किंवा घरी फिल्टर बसवतो तसं त्यांनी एक संच दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी. आणि ते क्षारांचं प्रमाण आपण पाण्यामध्ये